भात झालेला आहे. आपल्याला याला खोडायचं, गार झालाय. भात खाण्यासाठी रेडी. एकदा नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला. आता मी कुकर घेतला इकडे. मी गॅस चालू करते आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. मी तेल टाकणार आहे, थोडं जास्त तेल टाकणार आहे, कारण का आपल्याला कांदा भरपूर आहे, त्याच्यामुळं थोडं जास्त तेल टाकायचं आहे. गरम झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये खडे मसाले आणि तेजपत्ता आणि आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा. इथं कांदा आपला फ्राय होऊन द्यायचा तेलामध्ये. आपल्याला इथं मी चिकन घेतलेले, पुदिना आणि कोथिंबीर दोन्ही मिक्स आहे. आता मी बारीक करणार आहे मिक्सरमध्ये टाकून. धुवायचं आहे पण त्याची. इथं आपला कांदा चांगला भाजतोय, त्याच्यामध्ये मी आता अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे. ते पण आपल्याला हलवायचे याच्याबरोबर. हे बघा, इथे आपला कांदा असं झाला पाहिजे. त्याच्यामध्ये आता मी मसाला टाकणार आहे. याच्यामध्ये मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, धने पावडर आणि हळद, आणि इथे माझ्याकडं बिर्याणी मसाला आहे, आपण टाकणार आहे मी ह्याच्यात. आणि मग आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो कापलेले टाकायचे आणि त्याच्यामध्ये मीठ, आपल्याला हे हलवून घ्यायचे. मस्त. आणि हे आपण कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट केली होती, ती पण आपल्याला ह्याच्यात टाकायची आहे. ह्याच्यात टाकते. तुम्ही पेस्ट टाकलेली आहे. आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला टमाटर चांगला गाळ होतपर्यंत आपल्याला हे त्यामध्ये हे करून घ्यायचं आहे. टमाट्याचा गाळ झाला ना, तेव्हा आपल्याला ह्याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे. मी हे बारीक गॅसवरती हे करते, शिजवते. आपला मसाला इथे चांगला भाजला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिकन टाकायचं आहे. आपल्याला चिकन पण असं हलवून घ्यायचं आहे छान. मस्त कलर आलेला आहे, बघू शकताय तुम्ही. बघा, खायला खूप छान लागणार आहे. मी सध्या आपले साधे घरातले तांदूळ त्याच्यातच बनवते. तांदूळ नाही आणलेले मी, ते आपल्या घरातले जे तांदूळ ते साध्या तांदूळातच ही बिर्याणी बनवते, म्हणजे साध्या पद्धतीत. आपल्याला याच्यामध्ये भात टाकायचा आहे. हे पण आपल्याला तो मसाला आहे ना, तो ह्यांना सगळ्या हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. मिक्स करते. मी सगळं मिक्स केले आणि थोडंसं पाणी पण टाकायचं आपल्याला आता याच्यात. ह्याच्यात पाणी टाकते
हे आपल्याला मिक्स करायचं आहे आणि झाकण लावायचं आता. आपल्याला याच्या दोन शिट्ट्या करायच्या. आता मी याला ना झाकण लावून देते. आता आपल्याला याच्या 2 शिट्ट्या करायच्या आहे. आता मी गॅस बंद करते. आपला भात झालेला आहे. आपल्याला याला खोलायचं, गार झालं आहे. भात खाण्यासाठी रेडी. एकदा नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला.